बघा 7 वर्ष झाले माझ्या लग्नाला, पण माझ्या भावाला अजून सकट एकदा सकट ड्रेस घेतला नाही. अहो 500चा नाही ना 1000चा नाही घेतला. आणि कवा बोलते ती नुसती माटा माटा. ह्यासनी वाटतं आई बापाकडून तेवढं आणावं. मग आपलं आई बाप्पाला गेलेलं काय चालत नाही काय? हा, माझा भाऊ किती दिवसात आलता? अहो 7 वर्षातनं आधी बी आला, पण त्याला कवाच कपडे घेत नाही बघा. 7-8 वर्ष झालं लग्नाला माझ्या, पण एकदा पण ड्रेस घेतला नाही. हा, घ्यायचं ना पांढरी दशी आपली कशी तरी. मी तिकडे गेल्यावर कापड घेऊन यावं लेकरासनी, साड्या तिनं आईनं घेऊन द्याव्या. इकडे आले की एका दिवशी हा कापड घेतली नाही ती अशी करणार. पण घेतात ती कापडे एखाद्या वेळेस. नसेल आता गरीब आहे त्यांची, ह्यांची काही एवढी गरीब आहे का? हा, माझी आई बाप साला नाही ती करून खात्यात तरी लिकी बाळाला नातवंडासनी करते ती. हा, मी म्हणत नाही की ह्यांनी ह्याच्या आधी बी केलं नाही ना अजून बी केलं नाही. मी म्हणते की आत्ताच करायचं नव्हतं असं नाही. मग घ्यायची ना कापड. ह्यांनी कापड घेतली का? हा, नुसती मटा मटा बोलते ती. दत्ता तू चांगला आहे बाबा, तुझ्या बहिणीपेक्षा चांगला आहे. हा, ते काम करतोय तुमचं ऐकतोय म्हणून चांगला आहे ना. फुलवताय चांगलं. तुझी बहीण अशी तुझी बहीण तशी गाडीवर. हा, भाऊ म्हणतो अगो बारकं दाजी लय चांगलं येतं. फोनवर मला सांगत होता. होय होय अरे म्हणलं तुझ्यासारखंच चांगलं असतं. बारक्या दाजीला तू तशी बोलतीन. बारकं दाजी लय चांगलं येतं. लय गोड बोलत होतं मला. खायला दिलं. हा, खायला देऊनच गोड करणार म्हणलं. कापड घेणं झाली का? काय रस पाजान कुठं काय चारान काय पुरी भाजी चारण पोट भरतय तेवढं. पण कापड घेतलेस तर हा लगा बहिणीकडे गेलता थोरल्या कापड घेतली वाटतंय. हा, मेहुण्यानं कापड घेतली लगेच म्हणतंय की माणूस दाजीनं कापड घेतली व माझ्या. तुमचं नाव झालं असतं. पण एवढी अक्कलच नाही बघ. घ्यायची ती कशाला? दुसऱ्याकडून कसं लुबाडून येतंय ही बघते ती वाट बघते ती. पण आपलं लोकाला जायला नको. लोकांचंच कधी आपल्या ताटात येतंय आणि कधी आपलं घर भरतंय असं वाटतंय त्यासनी. आपल्या हातातला पैसा गेला नाही पाहिजे. लोकांचाच किती दिवस येतोय कवा येतोय ह्याची वाट बघत बसते ती. आणि म्हणते ती आता एवढी आजारी पडली भाव आला पण बाप आला नाही. बाप येईल की नाही येऊ द्या. मीच गेली नाही आजीला बघायला. एवढा काय माझं हे? हा, मीच गेली नाही. मी बारकी असून मी गेली नाही आजीला बघायला. भाऊ बघून घेऊन गेला. आता आई बाप येऊ नाही तर नाही येऊ. तिथं बी तिच्या हातावरचं पोट. आई आजीला संभळत कामाला जाते. इथं शेजारी असं काम करायचं. 9 वाजता बघून यायचं. परत अजून 12ला जायचं. सगळं काम करत करत आजीला बघते. ह्यासनी वाटतंय अजून सगळ्यांनी इथं आली पाहिजे ती बघायला. हा, तुम्हाला लाव वाटू नाही एका माणसाला बघायसाठी. आणि एका माणसाला बघायला 10-10 जणांनी यायचं. ही कुठं काय हे आहे काय लिहिलेलं आहे काय कुठं पेपरात का पुस्तकात? आजीला बघायला जायचं नाही. नातच आजारी पडल्यावर सगळ्यांनी बघायला यायचं आई बाप्पाने. असं कुठं आहे काय? मी म्हणते ना काय येऊ बघायला. मला काय खाते की इथं मी बसून ऐकते. म्हणते ती गोळी नाही काय खाल्ले की दवाखान्यात नाही म्हणले काम करू नको. बरं झालं नाही काम करत. उलट मला सोपं पडलं. मी बी आता हे करून बसणार आहे. मरू द्या वैताग आला ह्या कामाचा नुसता. मला काम करायला नको ना काय नको. दिल तेवढं खायचं नको म्हणलं नाही. खायला हाय बरं का अजून बी नाही खायचं काय नाही. खायला मस्त आहे. खायला भरपूर आहे. अरे जुना आणते ती अंडी मटण सारखं या. त्या दिवशी बोकडाचं मटण भावाला म्हणून अजून चिकन आणलं. परत रात्री अजून अंडी. मस्त अंडी मटणाला कमी नाही. खायला काय कमी नाही. पण यांची बोलणी चांगली नाही ती व. आणि यांची काय म्हणते ती पद्धत चांगली नाही. आई बापाकडून तेवढं आणायचं पण आपलं आई बापाला द्यायचं नाही असं आहे त्यांचं. म्हणून मी म्हणलं मला बी वाईट वाटतं ना की आपल्या आई बापाला भावाला काय करत नाही ती. मग भावाकडून आपण कसं आणायचं असं वाटतं का नाही? तेव्हा मी गेलती तर मला साडी नेसवली तिनं. म्हणजे बरे तू लेकराची ठेवून आली पण साडी तर नेसवावं लागणार. माणसं म्हणणार आईच्यात गेलती साडी नेसवली का तुला? म्हणते तीच व कोण ना कोण म्हणतं. नाही बाहेरची म्हणते तर घरातली म्हणते ती. असं नाही का खोदून काढलं. भांडणं तर खोदून काढते ती ठरलेलं आहे. आणि यांची पद्धतच अशी आहे इकडं. लगेच म्हणायचा हा भाव का आलता काय घेऊन आला.
साडी घेऊन आला का? आता आजारी पडल्यावर तर साडी आणायची म्हणल्यावर एवढा पैशाने काय त्यांच्या घरावरनं काय इमान गेलंय काय पैशाचं? ते साड्या घेऊन यायला आणि कापड घेऊन यायला. आवा आलं, राहिला एक रात्र, बघितलं डोळ्यानं. किती आपलोगी वाटावं माणूस. भावा आला, हे झाला म्हणून माझ्या मला लय आनंद वाटला. पण एका मनानं दुःख वाटलं की मला जायला पाहिजे होतं त्याच्या संग. अहो एका दिवसात का जायचं येणं होईना, पण जाऊन आलं पाहिजे आजीला बघून. आहे का नाही सांगा बरं तुम्ही? एकदा डोळ्यासमोरनं गेल्या परत काय म्हणून मी आजीला बघायला जायची होती पण जाणं झालं नाही. ही गोकत जन्मभर गोकून राहतंय, पण ती मनात राहिलं का नाही सांगा बरं? माणसाचं काय आता ऊन कसलं पडतंय काय सांगता येतंय. तसं काय आपण ही म्हणत नाही, पण तरी बी आहे की वाईट वाटतं या. सगळी जिती येऊन जातंय. मस्त आईचा बी त्या दिवशी फोन आला, रात्री आला. आई म्हणते तुलाच बरं आहे का सांग? हा, तुला बरं आहे का? तू खात जा, टेन्शन घेऊ नको, भांडणं करू नको. मला सांगते ती तूच गप्प बसत जा, म्हणजे मीच इडे या म्हणते. असू तूच बारीक हो, तूच चांगली आपली, तूच समजून घे, तोंडाला तोंड लावू नको. भावापाशी सांगितलंय बहीण लय बोलती यान, बहीण ही करती यान गाडीवर. तरी मी म्हणलं ह्यांनी सोडाय कसं जाईना तर हे असं कान फुलवून जायचं असेल ना. नाहीतर नेहजा मगन 5-6 महिने ठेव तुझ्यापाशी. का पैसा लय जायला लागला काय तुमचा आता दवाखान्याला? तुमच्या इथं काम करायचे, हिथं आजारी पडायचे, तिकडं नीट होऊन यायचं असं कुठं लिहिलंय वी? हा, आता मी हालत नाही नीट झाल्याशिवाय. तर म्हणते ती पेशी कमी झाल्या त्या सगळं रक्त ही जरा ही झालंय कमी. पण मग आता तुम्हीच पैसा घालवा ना. आई बापाकडे मी जाते कशाला? आता जात नाही घर सोडून. आता मी तुम्ही जा म्हणलं तरी जात नाही, हालत नाही आता जागची. कारण तुम्हीच पैसा भरायला, तुमचंच काम करून आजारी पडली ना मी. त्यामुळे तुम्हीच पैसा भरायला आणि जा 5-6 महिने आणि बापाला लावून दे, मामाला लावून दे. कशाला लावून द्यायचं? अजून इथं गारान सांगाय कान भरायला वी लिक्कीबद्दल. किती तुम्ही चांगला आहे किती नाही माझ्या मला माहिती आहे. हा, पै पाहुण्याला किती बी चांगलं बोललं, पै पाहुणा काय आज हाय न उद्या नाही. ते चांगलं बोलले की हा माणूस म्हणतो हो ते चांगलं बोलतंय, लयच माणूस चांगलं आहे. अव शब्दावनी धरायचं नसतंय, आतनं ही किती माणूस बघायचं असतंय. मला माहिती आहे कोण चांगलं आहे कोण नाही, कसं आहे कोण, हे माझ्या मला नेमकं सगळं माहीत झाले. पण काय करायचं, आई बाप्पाला बी कळत नाही. आई बाप्पा म्हणजे हां राहा आपली तिथं चांगली आहे, तू लेकरं चांगली सांभाळ, तू चांगली राहा, तब्येत चांगली सांभाळ, खात जा पेत जा. मस्त खाती पिती, मला काय खायला नाही बी, घरात मस्त खायला आहे. खायचं कुठं काय, खायचं काम करायचं आहे नुसतं. थोडं बसली की हां बसली लगेच अशी करते. अरे अजून म्हणायचं कशाची काम आहे ती ह्यासनी, जनावर बांधूनच आहे ती. पण या जनावराला घालावं लागतंय की, बांधून आहे का नुसतं बघत बसायचं आहे का जनावराला? हां, पण ह्यासनी अजून सकट वाटलं नाही. 7 वर्षातनं मेहुणा आला पण कापडं घेतली नाही ती. हां, कापडं घ्यायची का नाही सांगा बरं? एक ड्रेस अहो 1000, 1500, 2000 गेलं असतं. तर मोठा झालाय 2-2.5 हजार. तुम्ही गेल्यावर कसे कपडे घेऊन येता हो त्यांच्याकडून? हां, करावं लागते ती. मामा कपडे घ्यावं लागते ती म्हणल्या मामाने घ्यायचीच कपडे किती बी गरिबी असली तरी. हां, मी कुठल्या तोंडाने म्हणायचे कपडे घ्या? मस्त मनात हिथं येतंय पण हिथनं वर जाईना. पण ह्यांच्यांना मनाला वाटलं पाहिजे ना किती दिवसात ना आले, घ्या पाहिजे होती कापडं. नुसती दत्ता ही काम कर, दत्ता ती काम कर. का कामाला चीज आहे तुमच्या?